नमस्कार, माझे नाव रमेश गोविंद आहाडी। मी राहणार रणकोड आहाडीपाडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर। माझ्या आईचे नाव राजीव गोविंद आहाडी। तिला 1 वर्षापासून त्रास होता। तिच्या पोटामध्ये गाठ होती। तर आम्ही सरकारी हॉस्पिटल कासेला तिथे त्यांना ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर तिथे 2 दिवस झाले आणि सर्व रिपोर्ट आले पण काही फरक दिला नाही। नंतर त्यांनी सांगितलं की तिच्या पोटामध्ये गाठ होऊ शकते, यासाठी ते डॉक्टर बोलले। आम्ही बोललो काय आता आम्ही काय करू, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सेल्वास हॉस्पिटलला घेऊन जा। नंतर आम्ही 2 दिवसावर परत इथे आलो आणि बोललो की आम्हाला गाडी द्या, ॲम्ब्युलन्स ते म्हणजे तिथे सेल्वासला जाण्यासाठी। तर आम्ही दाबसरी इथे गेलो आणि तिथून ते गाडी दिली ॲम्ब्युलन्स। तिथून आम्ही डायरेक्ट सेल्वासला गेलो आणि सेल्वासला गेलो आणि ते सर्व रिपोर्ट आम्ही दाखवले। तर त्या रिपोर्टमध्ये त्या डॉक्टरांनी कॅन्सरची गाठ होऊ शकते असं त्यांनी लिहिलेलं होतं। त्याच्यामुळे त्याने ते सर्व कागदपत्र तपासले, रिपोर्ट तपासले आणि ते सांगितले काय इथे हे नाही होणार, तुम्ही एकतर बलसाडला जा किंवा नायर हॉस्पिटलला जा असं ते बोलले। नंतर तेच रिपोर्ट घेऊन कासेमध्ये आलो आणि डॉक्टरला बोललो। तर त्यांनी सांगितलं काय ऑपरेशन होऊ शकतं। आम्ही प्रायव्हेटमध्ये दाखवलं तर त्यांनी सांगितलं काय तुम्हाला खर्च अंदाज 45,000 परत होईल असं त्यांनी सांगितलं। तर आम्ही विचार केला काय एवढे पैसे आमच्याकडे तर ना, आम्ही गरीब माणसं, त्याच्यामुळे आमच्याकडे तर पैसे तर नव्हतेच। आम्ही आमचे आजूबाजूचे नातेवाईक होते त्यांना आम्ही विचारलं। जो माझा विक्रमगडचा साडू होता त्यांनी सांगितलं का झटपोलीला पण ऑपरेशन होतात। तर त्याने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना गाडी करून आम्ही या झटपोली हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट आमच्या आईला केलं आणि सर्व रिपोर्ट आम्ही ते डॉक्टरांना दाखवले। तर डॉक्टर बोलले की तुमच्या आईचं ऑपरेशन होईल। त्याने पहिले गुरुवारी बोलवले, नंतर दुसऱ्या गुरुवारी त्याने ॲडमिट लगेच करायला सांगितलं। त्याप्रमाणे आम्ही त्याला गुरुवारी ॲडमिट केलं। गुरुवारी लगेच तयारी केली आणि ऑपरेशन त्याने केलं। आणि ते ऑपरेशन त्याच्यामध्ये धोका होता की तुमच्या आईचं हृदय आहे ते खूप कमी चालतं, 35% चालतं। तर धोका आहे आणि आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, 3 वेळा डॉक्टर बोलले। पण आम्ही डॉक्टरला सांगितलं का तुम्ही करा, जे काय होईल ते होईल, देवाची कृपेने सगळं व्यवस्थित होईल असं मी डॉक्टरांना ठामपणे सांगितलं। आणि ते डॉक्टर त्याप्रमाणे त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि ते आता आई चांगली आहे। सांबरे हॉस्पिटलमध्ये जे काय ते मोफत उपचार आमच्या आईवर सर्व झाले आणि ऑपरेशन पण फुकटमध्ये झालं, मोफत झालं। त्याबद्दल मी आभार मानतो। या संस्थेला पण मी त्यांचे पण आभार मानतो की त्याने आमच्या आईवर कृपा केली आणि सर्व मोफत खर्च, सर्व उपचार त्यांनी मोफत केल्याबद्दल मी धन्यवाद देतो। आमचे आभार।